मित्रांनो, रात्रीचे वाजलेले आहेत 11:30. तर स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. तर 11:30 वाजलेले आहेत. तर आपण आहोत आता बाहेर. तर रोडवर आहोत, बघू शकता तुम्ही. तर मी आलेलो आहे आता. दिदीचा उद्या बड्डे आहे आणि रात्री 12 वाजता सेलिब्रेट करायचा असं प्लॅन केलेला आहे. तर केक वगैरे घेतलेला आहे. केक दाखवतो तुम्हाला. तर केक वगैरे घेतलेला आहे. आता कुठं भेटतच नव्हतं, बघितलं केक वगैरे कुठं भेटते का. तर बघूया आता. आणि घरून फोन यायले, तू कुठं आहेस काय नाही, ये घरला, असं तसं. आणि पूनमला रागामध्ये शिवा वगैरे देऊन बाहेर आलो. तिनं अंकलला फोन लावून सांगितली, अंकल फोन केले, जे शिवा दिले घ्या, तो फान शिवा दिले, तोडफोड एकदम असं झाली. तर बघूया आता. खाल्लो अंकलचे दाबून शिवा. तर बघूया आता. कंप्लीट 12 वाजता घरी जायचं, बड्डे सेलिब्रेट करायचं. तुम्हाला दाखवतो घरचं रिॲक्शन काय राहते काय नाही. मग दिदीला रडून गेल्या होत्या आपण बाहेर. अंकलला फोन लावून दणका शिवा द्यायला लावली आपल्याला. तर काय बघायला, अंकल दुनियाचं फोन लावून शिवा दिल्यात, मला माहित आहे का. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू पूनम. आपण बी खाऊ बोलूया, थांबा मित्रांनो. तर केक सीट खाऊ बोलूया आपण असं. तर मित्रांनो, आता केक खाल्ले आपण. तर पुन्हा फोड दिला. मित्रांनो, कसं वाटलेलं आहे मला कमेंट करून प्लीज सांगा. तर बघू द्यायचं तोंड. आणि हे असे फोटो काढूया मस्त की आपण. दीदीला पण क्लासला वगैरे जायचं उद्या. बड्डे आहे म्हणजे घरी नाही, क्लासला जावं लागतंय. तर बघूया उद्या. तर उद्या भेटूया आपण. गुड नाईट. तर मित्रांनो, सकाळ झालेली आहे. तर दीदी फोनवर बिझी आहे. तर दीदीसाठी आपण अजून एक सरप्राईज आणलेलं आहे. तर पायातले चेन वगैरे आहेत, कडा आहे आणि काहीतरी आहे, दाखवतो तुम्हाला. तर दीदीला देऊया आता. तर हे पुन्हा फोनवर बोलणं सर नाही गेले, बिझी झाली पुन्हा सुद्धा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे फॉर गिफ्ट. गिफ्ट तिने घातलेली आहे, दाखवू म्हणून. तर बघू शकता मित्रांनो, कसं वाटत आहे सांगा मला कमेंट करून. इकडे जाऊ. हातातलं चेन. तर कसं वाटत आहे तुला? हा. तर काल रात्री भांडण केल्याबद्दल सॉरी. चालते का? वागते का? जायचं का कुठं बाहेर आता? कुठं जायचं आहे? तर चला मित्रांनो, कॅफेला जाऊया आता. तिला देऊन तिथं भांडे बिंडे घासायला होतं. तर मित्रांनो, बर्थडे सेलिब्रेट वगैरे करायला आलेलो आहे. आधी पण आहे सोबत, बघा. तर केक काढत आहे आधी. केक बघू शकता. आणि पूनमची रिॲक्शन. पूनम मोनीच आहे केक. तर बघू शकता मित्रांनो.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Poonam. Happy birthday to you. बघू शकता आता केकचा धिंगाणा झालेला आहे. दमानं थोडं दमानं घ्या. मित्रांनो बघा केकचा हाल कसं झाले आणि खाणाऱ्या पोरी. चला चला माझं गिफ्ट झालं. काय आणलीस? रिंग आहे. अरे बाप. ओ माय गॉड, काय मैत्रिणीचा प्रेम आहे बाबा. जागा सुद्धा नाही. वाव. काहीच विषय नाही आता. दाखव. परफेक्ट आली. चला. तर मित्रांनो ऑर्डर वगैरे आलेला आहे. तर बघू शकता कॉफी, पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज. आता पूनम देते ताव पिझ्झावर आणि फ्रेंच फ्राईजवर. आणि आधी तू कशावर देतीस? काय? कॉफीवर. पिझ्झा. तर चला मित्रांनो आपण खाऊन वगैरे भेटूया आता सरळ तुम्हाला. बघू शकता खाणं बिणं झाले बघा, धिंगाणा कसं करून ठेवलं. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला काय नाही मला कमेंट करून सांगा. तर आजचा दिवस कसा गेला पूनमला विचारूया. ए पूनम कसा गेला आजचा दिवस? खूपच भारी. तर तिला विचारूया कोण कोण काय गिफ्ट दिले ते सांग. मला मम्मीनी चेन आणि हे कानातलं दिली. मम्मीने नाही मीच दिलं. मम्मी दिली. आणि हाना म्हणजे मला ते फोटो गिफ्ट केलाय. आणि सगळी माझी बेइज्जती, हा. एक श्वेता एक फ्रेंड आहे, तिनं हा टॉप घेऊन दिली ब्लॅक कलरचा. तर सांगा कमेंट करून कसं दिसायला ते. श्वेता आणि आदिती मला ही रिंग दिली. तर इतकी जण मला गिफ्ट घेऊन दिलेले आणि मला खूपच भारी वाटलंय. सगळ्यांना आजचा दिवस कसा सो मच. गेला? आणि आजचा दिवस भारी केलाय. स्टार्टिंग थोडीशी रडण्यात गेली. स्टार्टिंग बरं तर चालते ते होत राहते. स्टार्टिंग रडण्यात गेली म्हणजे एंडिंग हसण्यात आले. केक कापायचा कारण हा खूप रडवला होता मला. तरी सेलिब्रेट वगैरे केलं मित्रांनो. सरप्राईज वगैरे खुश दिलं. केलं. चालते फ्रेंड्स खुश केलं. हा. म्हणजे काहीच माझा रोल नाही याच्यामध्ये काहीच थोडा. नाही. तर चालते मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला प्लीज सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.